डेक्कन पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम निलंबित। रात्रपाळीच्या कर्तव्यादरम्यान कॅफेत जाऊन ग्राहक व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले। 6 जून रोजी रात्री शिरोळ रोडवरील फ्लाइंग चिप्स कॅफेमध्ये कदम यांनी काठीने कॉफीचे ग्लास व खाद्यपदार्थ खाली पाडल्याचा ग्राहकांना बाहेर जाण्याचं सांगत कर्मचाऱ्यांशी अरेरावी केल्याचा आरोप आहे। हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि पब यांच्यासाठी लागू केलेल्या नियमावलीनुसार नियमभंग झाल्यास निश्चित प्रक्रियेनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट।